नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मुक्त्यापायी मुकुट गमावणारे हिंदू. मित्रहो, 2024च्या लोकसभा निवडणुकीचे अर्थ आपण लावतो आहोत. आता आपण या निमित्तानं समाजाचा, समाज बांधणीचा, समाजाच्या सवयीचा अभ्यास करू, म्हणजे पुढच्या निवडणुकीला आपल्याला काही धडे गिरवता येतील. भाजपला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा मिळाल्या. भाजपला 240, 272 हा जो आकडा होता तो भाजपला एकट्याच्या बळावर पार करता आला नाही. आणि NDAला, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300च्या पुढे जाता आलं नाही. याला कारण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ही तीन मोठी राज्य होती की जिथे जवळजवळ 1/3हून अधिक लोकसभेच्या जागा आहेत. तिथे भाजपला फार मोठा फटका बसला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर प्रदेशचा थोडासा विचार करू. त्यासाठी राम मंदिर हा एक विषय घेऊ. राम मंदिराकडे हिंदूंनी आणि मुसलमानांनी कसं पाहिलं ते आपण बघू. आता हा विचार करताना मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात ज्या कल्याणकारी योजना गरिबांसाठी राबवल्या त्यात उत्तर प्रदेशातल्या सगळ्या मुसलमानांना त्याचा लाभ मिळालेला आहे. ते लाभार्थी आहेत. हे मुसलमान आहेत म्हणून मोदींनी त्यांना वगळलेलं नाही. तरीसुद्धा मुसलमानांनी विचार असा केला मतदान करताना की आपल्याला राम मंदिर नको होतं ना, आपल्या अजेंड्यावर राम मंदिर नव्हतं, तरी ते मोदींनी बांधलं म्हणून मोदींना मत द्यायचं नाही. कारण आत्ता जर मत दिलं आणि आपला निषेध नोंदवला नाही तर अशा आपल्याला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी मोदी सरकार करेल त्या त्यांना करू द्यायच्या नाहीत. म्हणून एकही मत मोदी सरकारला द्यायचं नाही. राम मंदिर हा विषय त्यांनी घेतला. मुसलमानांची जी मतं आहेत उत्तर प्रदेशामधले त्यातली 92% मतं ही काँग्रेसच्या इंडिया आघाडीला मिळाली आणि भाजपला केवळ 2% मतं मिळाली. म्हणजे योगी आदित्यनाथांचा जो मतदारसंघ आहे तिथे केवळ 9 मतं मिळाली. जवळजवळ 3-4 हजार मतं आहेत. आणि तिथल्या मुसलमानांनी योगी आदित्यनाथ हे आमचे मसीहा आहेत अशी बतावणी करत आम्ही तुमच्याच बाजूनी आहोत असा देखावा केला. आणि योगी आदित्यनाथांच्या मतदारसंघात जी मंदिरं आहेत तिथली पूजा अर्चा, म्हणजे फळं फुलं विक्रीची सगळी केंद्रं ही मुसलमानांची आहेत. त्यामुळे त्यांनी आम्ही तुमच्या जवळ आहोत असं ते दाखवतात, पण ते एकही मत देत नाहीत. हा त्यांचा स्वभाव. आता हिंदूंनी काय केलं मग? राम मंदिर 500 वर्ष तुमचं होत नव्हतं, मोदींनी ते बांधून दिलं. आणि मोदींनी अनेक योजना, 370 अनुच्छेद आणि पुष्कळ योजना आणि पायाभूत ज्या सुविधा असतात त्या मूलभूत ज्या जीवनाला आवश्यक त्या सुधारणासुद्धा मोदी करत होतं. म्हणजे मोदींवर विश्वास ठेवायला हरकत नव्हती. तरीसुद्धा मोदींची जी घोषणा होती 400 पार, इस बार 400 पार, या घोषणेमुळे मोदींना जर इतकं प्रचंड बहुमत मिळालं तर ते घटना बदलतील आणि आरक्षण जे आहे OBCना आणि दलितांना आणि शेड्यूल ट्राईब्सना ते मोदी काढून घेणार आहेत असा काँग्रेसनं प्रचार केला. त्या प्रचाराला हिंदू बळी पडले. म्हणजे हिंदूंनी असा विचार केला नाही की अरे जो राम मंदिर बांधतो, जो आपलं एवढं करतो, तो कशासाठी आपलं रिझर्वेशन काढून घेईल असा मग त्यांनी विचार केला नाही. ते म्हणाले हा आपल्याला रिझर्वेशन काढून घेणार आहे. त्यामुळे त्यांनी मतदान केलं नाही. 62 जागा, 80 पैकी 62 जागा 2019च्या निवडणुकीत भाजपला मिळालं तर यावेळेला 33 मिळाल्या. इतका मोठा फटका बसला. याचं कारण हिंदूंनी प्रेयस महत्त्वाचं मानलं, श्रेयस महत्त्वाचं मानलं नाही. राम मंदिर हे श्रेयस आहे.
दीर्घ परिणामी भविष्यावर राममंदिर ही जगातली ऐतिहासिक एक महत्त्वाची लक्षवेधी घटना आहे. 500 वर्षाच्या लढाईचं ते फळ आहे. पण हिंदूंनी त्याचा विचार केला नाही. हिंदू म्हणाले रिझर्वेशन महत्त्वाचं. समजा मोदींनी रिझर्वेशन काढलं घेतलं असतं तर पुन्हा झगडा करता आला असता, संघर्ष मोठा उभा करता आला असता, रिझर्वेशन काढून परत मिळवता आली असती किंवा मोदींची वेगळ्या प्रकारे भांडता आलं असतं. तो विचार हिंदूंनी केला नाही. त्यामुळे एकाच घटनेकडे, राममंदिराकडे हिंदू कसे बघतात आणि मुसलमान कसे बघतात या एका गोष्टीवरून आपल्याला समाज बांधणी कशी झाली, समाजासमोर उद्दिष्ट काय. हिंदूंसमोर काही उद्दिष्ट नाही. आम्हाला रिझर्वेशन पाहिजेत ही हिंदूंची सगळ्यात मोठी मागणी आहे. त्यांना राममंदिराचं तसं महत्त्व वगैरे काही वाटत नाही. मुसलमानांना मात्र राममंदिर नको आहे म्हणजे नको आहे. ते या देशात राहतात पण या देशाचा सगळ्यात मोठा आदर्श पुरुष राम तो त्यांना नको आहे आणि ते आपल्या मतदानातून दाखवतात. आता उत्तर प्रदेशात अनेक दुसरी कारणं आहेत. त्याचा आपण नंतर योग्य वेळेला विचार करू. पण आता मायावती असं म्हणाले आहेत या निवडणुकीनंतर की पुढच्या वेळेला मुसलमानांशी कसं वागायचं याचा मला 10 वेळा विचार करावा लागेल. कारण आत्ता त्यांनी जी उमेदवार त्यांनी निवडले होते या निवडणुकीसाठी 35 मुसलमानांना तिने तिकीट दिलं होतं. त्यातल्या 34 मुसलमान उमेदवारांचं अनामत रक्कम जप्त झाली. म्हणजे मुसलमानांनी मायावतीला सुद्धा मतं दिली नाहीत. मतं जे लोक भाजपचा पराभव करू शकतील अशाच लोकांना मत केलं तरी म्हणजे मुसलमानांनी योजनाबद्ध पूर्ण विचार करून असं मत केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 6 सोनेरी पाने असा मोठा इतिहासावरला ग्रंथ आहे. तो त्यांनी वृद्धापकाळात लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये सद्गुण विकृती असा एक धडा आहे. कसं आहे की हिंदूंमध्ये वाईट काय नाही, सद्गुणच आहेत, पण त्या सद्गुणांची विकृती होते. आणि त्यामुळे मी जे शीर्षकात म्हटलेलं आहे मुक्त्यापायी मुकुट गमावतात. मुक्ता म्हणजे पावित्र्य. हिंदूंच्या पावित्र्याच्या कल्पना काहीतरी वेगळ्या आहेत. जसं या निवडणुकीत रिझर्वेशन ही पावित्र्याशी निगडीत अशी गोष्ट आहे. घटना बदलतील म्हणजे काय आपलं रिझर्वेशन जाईल. तर घटनेचं पावित्र्य रिझर्वेशनमधून व्यक्त झालं. ते पावित्र्य जाऊ नये म्हणून मोदी सरकार गेलं तरी चालेल. तसं मुक्त्यांच्या बाबतीत झालेलं आहे की आपला मुक्ता म्हणजे पावित्र्य जपण्यासाठी हिंदूंनी आपलं राज्य मुसलमानांच्या ताब्यात दिले. अशी कितीतरी उदाहरणं सावरकरांनी दिलेली आहेत. सद्गुण विकृती, पावित्र्याच्या नको त्या सोवळ्यावळ्याच्या घाणेरड्या कल्पना. आता गायीविषयी हिंदूंच्या मनामध्ये पवित्र आदराच्या भावना आहेत. ती देवता आहे, माता आहे वगैरे. मुसलमानांनी हे ओळखलं होतं आणि म्हणून ते हिंदूंवर आक्रमण करताना आपल्या सैन्याच्या पुढे गायीचा कळप ठेवायचे. मग गायीची हत्या करायची नाही हे हिंदूंचं पक्क मनावर बिंबवलेलं तत्त्व होतं. त्यामुळे ते मुसलमानांना येऊ द्यायचे आणि पराभव पत्करायचे. सावरकरांनी याला सद्गुण विकृती म्हणाले. ते सावरकर म्हणाले गायी कापल्या असत्या त्यावेळेला तुमची राज्य वाचली असती आणि मग त्या राज्यामध्ये तुम्ही गायींचा मोठा सांभाळ करू शकला असतात. पण राज्य गेलं तरी चालेल पण गायीवर हत्यार चालवणार नाही. अशी सद्गुण विकृती तुमच्यात आहे म्हणून तुम्ही पुष्कळच स्वतःची हानी करून घेतली आणि मुक्त्याबाई तुम्ही मुकुट गमावलेले आहेत. आता कसं आहे पहा अंधश्रद्धा. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केली. राजकीय सुद्धा क्षेत्रामध्ये भरपूर अंधश्रद्धा आहेत. आपण शिवसेनेचं उदाहरण घेऊ. शिवसेना ही बाळासाहेबांनी स्थापन केली. मग ती फोडायची नाही. फोडणं हे पाप आहे. मग ती शिवसेना तशीच्या तशी घेऊन तुम्ही शरद पवारांच्या पक्षात गेलात आणि हिंदुत्वाच्या विरुद्ध काम केलं तरी आम्हाला चालेल. पण बाळासाहेबांची शिवसेना फोडून तुम्ही हिंदुत्वाचं काम करणार असाल ते आम्हाला चालणार नाही. हे महाराष्ट्रातल्या हिंदूंनी, महाराष्ट्रातल्या मराठी मतदारसंघांनी असा दृष्टिकोन घेतला. मुक्त्यापायी मुकुट गमावला. शिवसेना संघटना ही इतकी पवित्र आहे की ती फोडायची नाही. मग ती तशीच्या तशी तुम्ही पवारांना दिलीत तरी चालेल, हिंदुत्वाच्या विरुद्ध काम केलं तरी चालेल.
अशा चुकीच्या आपल्या अंधश्रद्धा आहेत त्या आपण तपासतोय. त्यामुळे आपण आपलं श्रेयस गमावतो आणि प्रेयससुद्धा हाताला लागतंच असं नाही. आपण या निवडणुकीतून हे शिकायचं आहे की सद्गुण विकृती आपली सोडली पाहिजे आणि मुसलमान समाज कशा पद्धतीनं त्या समाजाचं जे काही त्यांनी ठरवलेलं हित आहे त्यात त्यांचं खरं हित नाही आहे. ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मार खाणार आहेत. पण हिंदूंची जागृती होईल तर हिंदूंची जर जागृती झाली नाही तर या देशावर इस्लाम म्हणेल त्या पद्धतीचं राज्य स्थापन होईल ही भीती आहे. तर या लोकसभा निवडणुकीचा उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये जो फटका बसला आहे भाजपला, तो अनेक कारणे आहेत. अंतर्गत कुरबुरी आणि पुष्कळ आहेत. बाहेरून घेतलेले लोक तेच मलई खाणार असं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं आणि ते निद्रिस्त झाले. पण 400 पार ही जी घोषणा आपण दिली वारंवार, त्यामुळे घटना बदलणार आहेत आणि आरक्षण जाणार आहे याचा हिंदूंच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि मग राम मंदिर बांधलं ते श्रेय गेलं आणि आरक्षण जाणार आहे हा मुद्दा वर आला आणि त्यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला. हिंदू समाजाची बांधणी कशी अंधश्रद्धेवर होते. सावरकरांसारखा प्रख्यात समाजसुधारक, कडवा समाजसुधारक निर्माण होऊन सुद्धा हिंदू समाज अजून पुष्कळ पुढचे टप्पे प्रगतीचे गाठायचा बाकी आहे. हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.